8 नंबरचा घेऊया प्रॉब्लेम. 0 to pi by 4 under root of 1 plus sin 2x into what? dx. Under root of 1 plus sin 2x into dx. ओके. आन्सर मध्ये बघा. Let I equals to integration of 0 to pi by 4 under root of 1 plus sin 2x into dx. आता हा जो 1 आहेत याबद्दल आणि साइन प्लेस आपण काय करूया, लिहून घेऊया. फॉर्म्युला पहिल्या साईडला लिहून घेऊ. sin square x plus cos square x equals to 1 आणि sin 2 theta equals to 2 sin theta into cos theta. हे दोन फॉर्म्युले. याचं आता ह्या 1 बद्दल काय लिहून घेऊया, हे लिहा. आणि ह्या sin 2x बद्दल काय लिहा, 2 sin theta cos theta. Therefore I equals to 0 to pi by 4 under root of what is 1 sin square x plus cos square x. What is sin 2x? 2 sin x into cos x into dx. Correct. याच्यात थोडी ऍडजस्टमेंट केली आपण. म्हणजे बघा, हा पहिले तर हा नंतर लिहून घ्यायचा, म्हणजेच a प्लस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये येईल. sin square x plus 2 sin x into cos x plus cos square x into dx equals to 0 to pi by 4 under root of sin x plus cos x square into what? dx. कुठल्या फॉर्म मध्ये लिहितोय आपण ते, a प्लस इक्वल्स टू वॉट, a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b चा स्क्वेअर. ओके. आता हे अंडर रूट आहेत, स्क्वेअर आहेत, निघून जाईल अंडर रूट. sin x plus cos x into dx. सेपरेट अप्लाय करा इंटिग्रेशन. 0 to pi by 4 sin x into dx plus 0 to pi by 4 cos x into dx. What is integration of sin x minus cos x? 0 to pi by 4. And what is cos x? sin x 0 to pi by 4. मायनस साइन बाहेर कॉमन काढून घ्या. cos pi by 4 minus cos 0 upper limit minus lower limit sin pi by 4 minus sin 0 equals to minus cos pi by 4 म्हणजे cos 45 किती आहे, 1 by root 2. cos 0 काय आहे, 1 plus sin pi by 4 1 by root 2 sin 0 0 again minus
1 by root 2 minus minus प्लस 1 आणि प्लस 1 बाय एक कट झाले. therefore I equals to 1. आन्सर काय आलं तुमचं याचं 1. अतिशय इझी प्रॉब्लेम होता, नथिंग एल्स. आता आपण 10 घेऊया, हा सोपा आहे. साइन स्क्वेअरचा स्क्वेअर करा, फॉर्म्युला टाका, सॉल्व. -4 to 2 इंटिग्रेशन ऑफ -4 to 2 1 upon x square plus 4x plus 13 into dx. Let I equals to -4 to 2 1 upon x square plus 4x plus 13 into dx. या ठिकाणी फॅक्टर पाडावे लागतील आपल्याला. पहिले हा काय करू, आपण स्प्लिट करून घेऊया. I equals to -4 to 2 1 upon x square plus 4x plus 4 minus 4 करा आणि प्लस 13. हा आला कसा बघा या ठिकाणी. -1 इंटू कोएफिशिएंट बेस किती आला तुमचा 4 स्क्वेअर 2 -2 चा स्क्वेअर किती आला 4. या प्रकारात आपण एकदा प्लस करा, एकदा मायनस करा. इक्वल्स टू I इक्वल्स टू -4 to 2 1 अपॉन याचा रूट साइन याचं 2 4 चा रूट 2 मायनस मायनस प्लस प्लस 13तून 4 गेले किती उरले तुमचे 9 उरले इंटू dx. -4 to 2 1 अपॉन x प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर इंटू dx. आपला फॉर्म्युला काय बघा, x प्लस a स्क्वेअरचा x प्लस a स्क्वेअर dx इक्वल्स टू 1 अपॉन a tan इनवर्स ऑफ x अपॉन a इक्वल्स टू इंटिग्रेशन झालेलं आहे. a काय तुमचा 3 आहेत, tan इनवर्स ऑफ x काय तुमचा x प्लस 2 डिवाइड बाय a 3 आहेत. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट 2. 1/3 जर तुम्ही बाहेर काढला कॉमन तर tan इनवर्स ऑफ अप्पर लिमिट मायनस tan इनवर्स ऑफ लोअर लिमिट. 1/3 tan इनवर्स ऑफ 4/3 minus tan inverse of minus 2/3. Therefore I equals to 1/3
tan inverse of 4 by 3 minus minus plus tan inverse of 2 by 3. This is the answer. Okay. ठीक आहे, पुढचे फॅक्टर काढण्याचे. हे जे तीन आहेत शेवटचे, हे तुमचे कुठले आहेत? यू इंटू व्ही रूलचे आहेत. यातला मी हा एक घेणार आणि हा एक बघूया कुठला तरी. पहिले आपण 13 नंबरचा घेणार. बघा, इंटिग्रेशन ऑफ 0 to pi by 2 x sin x dx. Integration of 0 to pi by 2 x into sin x into what? dx. Answer मध्ये बघा, let I equals to 0 to pi by 2 x into sin x into dx. लिएट रूल नुसार पहिलं अल्जेब्रिक नंतर ट्रिग्नॉमेट्रिक, म्हणजे आहे तसंच योग्य आहे. हा यू आहेत आणि व्ही आहेत. बघा, इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही इंटू डी एक्स इक्वल्स टू यू कॉन्स्टंट व्ही इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही इंटू डी एक्स इंटू डी एक्स. आता जर यात पाहिलं आपण, तर हा यू आहे आणि हा काय व्ही आहे. मग therefore I equals to u constant x constant integration of sin x dx. लिमिट काय तुमचे 0 to pi by 2 minus 0 to pi by 2 dy dx of x into sin x dx into dx equals to x as it is. What is integration of sin x minus cos x 0 to pi by 2 limit minus 0 to pi by 2 dy dx of x का असतो 1. What is cos x? Sin x minus cos x into dx. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट काय आहे तुमचं? पाय बाय 2 मायनस कॉस पाय बाय 2 मायनस 0 इंटू कॉस 0 चे, कारण 0 ने मल्टिप्लाय काय तर 0 जातो. मायनस मायनस प्लस 0 टू पाय बाय 2 cos x into dx equals to minus pi by 2 cos pi by 2, मायनस साइन पुढे घेतला, प्लस what is cos x integration sin x 0 to pi by 2. What is cos pi by 2? 0 plus again upper limit minus lower limit sin 0. हा तुमचा 0
What is sine pi by 2? What is sine 0? 0. 0 plus 1 equals to what? 1. Answer तुमचं किती दिलेले आहेत? 1. नेक्स्ट प्रॉब्लेम. पुढचे दोघे सोपे आहेत. इनवर्स आणि ई रेस टू एक्स. फक्त याचा 0 टू इन्फिनिटी आहेत. बऱ्याच मुलांना हा थोडा वेगळा वाटला 0 टू इन्फिनिटी. आपण तो प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर 15. 0 to infinity x e raised to x into what? dx. X into e raised to minus x into what? dx. Correct? Answer बघा. Let I equals to 0 to infinity x e raised to minus x into dx. लिएट रूल नुसार पहिला हा अल्जेब्रिक आहे, नंतर तुमचा हा काय एक्सपोनेन्शियल आहे, म्हणजे u इंटू व्ही ॲज इट इज. फॉर्म्युला लिहून काढूया. पहिले आपण इंटिग्रेशन u इंटू व्ही इंटू dx, u कॉन्स्टंट v इंटू dx माइनस इंटिग्रेशन ऑफ dy dx of u integration of v into dx into dx. Correct? So therefore I equals to u काय तुमचा हा x इंटिग्रेशन ऑफ e रेस टू मायनस x इंटू dx. लिमिट काय तुमचं 0 टू इन्फिनिटी मायनस इंटिग्रेशन ऑफ dy dx ऑफ u काय x इंटिग्रेशन हा 0 टू इन्फिनिटी बाकी याला मायनस e रेस टू x इंटू dx ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx. करेक्ट? आपण या फॉर्म मध्ये हा लिहून घेतलेला आहे. Therefore I equals to x into e raised to minus x 0 to infinity minus 0 to infinity 1 into what? E raised to minus x into dx. पुढे मायनस साइन घ्यावा लागेल आणि इथं पण मायनस साइन आहेत. ओके. माइनस x e raised to minus x 0 to infinity minus minus plus 0 to infinity e raised to minus x into dx equals to upper limit minus lower limit, infinity into this 0 and 0 into e raised to x काय आला 0, परत मायनस मायनस प्लस e raised to minus x 0 to infinity equals to minus
e raised to minus infinity minus e raised to 0. What is e raised to minus infinity? 0. E raised to 0, 1. Minus into minus, I equals to 1 plus 1. This is your answer. Next, question number second. Evaluate. Second, evaluate. त्यातला फर्स्ट नंबर बघा. 0 to 1 by root 2 इंटिग्रेशन काय तुमचं? 0 to 1 by root 2. Sine inverse of x divided by 1 minus x square raised to 3 by 2 into dx. आता बघा ह्या प्रॉब्लेम मध्ये जर ह्या ठिकाणी हे जर नसतं तर आपण काय करायचं, डिरेक्टली 1 मायनस एक्स रिकॉस टी पुट केला असता, आपल्याला साइन इनव्हर्स येऊन गेला असता dx. करेक्ट. पण मग ह्या ठिकाणी तुम्हाला काय दिले आहे त्यांनी? हा 3/2 दिलेला आहे. मग असे जे प्रॉब्लेम असतील याच्यामध्ये हा अप्पर लिमिट लोअर लिमिट जे दिले 0 1 अपॉन रूट 2 हे देखील चेंज होतात. अशा टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये काय होतात, हे लिमिट सुद्धा चेंज होतात आणि हे फार महत्वाचं आहे. लक्षात. मग आता प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा बघूया आपण. लेट I इक्वल्स टू 0 to 1 by root 2 sine inverse of x divided by 1 minus s square raised to 3 by 2 into dx. करेक्ट. हा तुम्हाला प्रॉब्लेम आहेत. ठीक आहे. आता आपण काय करूया, ह्या साइन इनवर्स ऑफ एक्स बद्दल काय पुट करूया, टी. सपोज साइन इनवर्स ऑफ एक्स इक्वल्स टू व्हॉट, टी. मग देअरफॉर हा इनवर्स आहे, इकडे जाताना काय होऊन जाईल, साइन टी होऊन जाईल. करेक्ट. डिफरन्शिएट with respect to what, t. d by dt of x equals to d by dt of sine t. Therefore dx upon dt equals to cos t. Therefore dx equals to cos t into dt. हे इथपर्यंत समजलंय. टी टाकला, साइन तिकडे गेला, साइन टी झाला, डिफरन्शिएट केला, डी बाय डी एस ऑफ एक्स आया, डी बाय डी टी ऑफ साइन टी, डी बाय डी एक्स बाय डी इक्वल्स टू कॉस टी. आता लिमिट पण या ठिकाणी चेंज होतील बघा. व्हेन पहिलं घेवा, लोअर लिमिट काय तुमचा एक्स इक्वल्स टू 0 आहे. मग जर एक्स इक्वल्स टू 0 असेल ह्याच्यात बघा या किमतीमध्ये, तर साइन 0 काय येतो, तो साइन टी पण काय येतो 0. मग साइन इनवर्स ऑफ टी काय येईल, एक्स काय येईल 0. टी इक्वल्स टू व्हॉट, 0. करेक्ट. इथं जर साइन इनवर्स एक्स ची किंमत जर 0 टाकली तर टी काय येतो, 0 येतो. नेक्स्ट बघा,
x इक्वल्स टू 1/√2. इथं जर x ची किंमत 1/√2 टाकली तर व्हॉट इज साइन इनव्हर्स ऑफ 1/√2? π/4. t इक्वल्स टू व्हॉट? π/4. झाली लिमिट चेंज. ओके, मग देअरफॉर I इक्वल्स टू लोअर लिमिटला x0 तर t पण काय आला? 0. अप्पर लिमिटला 1/√2 ला काय आला तुमचा? π/4. त्याच्यानंतर साइन इनव्हर्स ऑफ x बद्दल काय पुट करतोय आपण? t. dx बद्दल काय पुट करतोय? cos t into dt. डिवायडेड बाय 1 minus x square. x बद्दल काय पुट करतो? sin t. 1 minus sin square t raised to what? 3/2 equals to 0 to π/4. I equals to 0 to π/4. आता जर खाली पाहिलं 1 minus sin square t तुमचा काय येतो? cos square t. रेस टू 3/2. हा 2 परत कट झाला. 0 to π/4 t into cos t डिवायडेड बाय cos t चा क्यूब इंटू dt. परत यातला एक कट झाला. मग याला हा 0 to π/4 t डिवायडेड बाय cos square t इंटू dt. एक गेल्यानंतर काही तीनातून एक गेला, किती उरले बघा? ह्या 3 मधून हा एक गेला, किती उरले? 2. म्हणजे cos square t आला. and what is 1 minus cos square t? sec square t. 0 to π/4 t into sec square t into dt. आता अगेन u into v रूल या ठिकाणी आला बघा, लिएट रूल नुसार. पहिलं अल्जेब्रिक, नंतर ट्रिग्नोमेट्रिक. म्हणजे हा u आणि हा काय आला? v. फॉर्म्युला बघा काय? uv into dx equals to u constant integration of v dx minus integration of derivative of u integration of v into dx into dx. हा तुमचा फॉर्म्युला. therefore I equals to what is u? t. या ठिकाणी बघा a to b हा फॉर्म्युला ऍक्च्युली याचा आहे. याला या ठिकाणी काय करायचं? कायम a to b घ्यायचा. हा a to b हा तुमचा कसला आहे? डिफायनेटचा फॉर्म्युला आहे. करेक्ट. आता t इंटू sec square t dt मायनस, सॉरी इथं 0 to 0 to π/4 minus 0 to π/4 d by dt of t integration of sec square t into dt into what? dt. t into tan t 0 to π/4 minus 0 to π/4 1 into tan t into dt equals to
upper minus lower, pi by 4 into tan of minus 0 into tan of 0 minus integration of 0 to pi by 4 into what? Tan t into dt. Correct? 1 into tan t आला तुमचा. Pi by 4, what is tan pi by 4? 1 minus 0 minus, what is log of tan t? Log of mod of sec t mod complete 0 to pi by 4. तर तुमचं काय आला? पाय बाय 4 मायनस अप्पर लिमिट log of mod of sec pi by 4 minus log of mod of sec 0 equals to pi by 4 minus, what is sec pi by 4? Root 2 minus log sec 0 1. फॉर्म्युले व्हॅल्यू पाठ ठेवा. टेबल तो टेबल पाठांतर शिवाय तुम्हाला जमणार नाही. मायनस लॉग ऑफ 2 म्हणजेच काय आला तुमचा 1 by 2. व्हॉट इज लॉग 1? 0 0 आला. मायनस हा पुढे येईल log m raised to n log m. हे झालं तुमचा आन्सर. ओके, या पुढचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. शक्यतो ह्या दोन त्याच्यामध्ये आपण हे चॅप्टर संपून टाकणार आहोत. ओके ओके, बाय.